This call is now being recorded. विक्रम सर आणि बरोबर हॅलो प्रज्वल आवाज येतोय का? ओके पाश्चात्य राजकीय विचार अभ्यासत होतो. ग्रीक नगर राज्यातील प्लेटो हा राजकीय विचार आपण पाहत होतो. तत्पूर्वी आपण ग्रीक नगर राज्याची पार्श्वभूमी पाहिली आहे. त्यामध्ये ग्रीक नगर राज्याची सामाजिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यावरती प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर ग्रीक नगर राज्यातील राजकीय व्यवस्था पाहत असताना तत्कालीन ग्रीक नगर राज्यामध्ये राज्यसंस्थेचं स्वरूप कसं होतं, राज्यसंस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालत होतं, याविषयी आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये माहिती घेतलेली आहे. त्यानंतर प्लेटोचं आत्मचित्र आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर प्लेटोचं लिखाण कार्य पाहिलेलं आहे. कोणकोणती महत्वाची ग्रंथ राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेले आहेत याचा आढावा मी यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. प्रत्येक ग्रंथाची विषयवस्तू काय आहे याचा सुद्धा आढावा आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर प्लेटोच्या एकूण व्यक्तिमत्वावरती जो प्रभाव पडलेला आहे अशा प्रभावित घटकाचा आढावा सुद्धा आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. आणि त्यानंतर प्लेटोने जो न्याय सिद्धांत मांडलेला आहे, जस्टिस थेरी, याविषयी आपण माहिती घेतली. जस्टिस हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक या शब्दापासून ग्रीक या भाषेपासून बनलेला आपल्याला दिसतो. ग्रीक भाषेतील एक शब्द आहे डिकोसेम. या ग्रीक भाषेतील शब्दापासून जस्टिस हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. आणि याच अर्थाने ग्रीक भाषेतील अर्थाने प्लेटोने रिपब्लिक ग्रंथामध्ये जस्टिस, न्याय म्हणजे काय, या संबंधीचा आपला सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आधुनिक काळातील न्याय या शब्दाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर तो नकारात्मक स्वरूपाचा आहे. अन्याय न करणे म्हणजे न्याय, असा आधुनिक अर्थ आपण त्याचा घेतो. मात्र प्लेटोला हा आशय न्यायाचा मान्य नाही, किंवा त्यावेळेस न्याय या शब्दाचा जो अर्थ होता, आशय होता, तो आधुनिक आशयापेक्षा वेगळा अशा स्वरूपाचा होता. प्लेटोचा न्याय हा प्रामुख्याने नैतिकतेची, सद्गुणाशी संबंधित असा होता. प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडली. आदर्श राज्याचे प्रतिनिधित्व होते तेव्हाच अस्तित्वात येऊ शकतं जेव्हा आदर्श राज्यामधील प्रत्येक घटक हे कार्यक्षम आहे. आदर्श राज्यातील समाज व्यवस्था, आदर्श राज्यातील शिक्षण व्यवस्था, आदर्श राज्याचे शासनकर्ते, तत्वज्ञ शासक, हे सर्व घटक जर योग्य पद्धतीने आपलं कामकाज करत असतील तरच आदर्श राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात येईल. याची जाणीव
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्लेटोने घेतलेली आहे. हे सर्व घटक आपलं ठराविक कामकाज योग्य पद्धतीने करतील तेव्हाच पृथ्वीतलावरती आदर्श राज्याची निर्मिती होईल अशी भूमिका प्लेटोची असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग आदर्श राज्यामधील या सर्व घटकांमध्ये एक वाक्यता निर्माण करायची असेल, सुव्यवस्थेचं निर्माण करायचे असेल, त्यासाठी म्हणून प्लेटोने काय केलेलं आहे, न्याय हा सिद्धांत आपला मांडलेला आहे. जस्टिस थिअरी मांडलेली आपल्याला दिसून येते. प्लेटोला याची जाणीव आहे की आदर्श राज्यातील या घटकांमध्ये अनेक दोष आहेत, अनेक कमतरता आहेत. समाज व्यवस्थेमध्ये आहेत, शासनकर्ते वर्गामध्ये आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे. प्रत्येक घटकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून ते कर्तव्यपरायण होणार नाही. त्यांची जाणीव त्यांच्या जबाबदारीची करून देणं, जेणेकरून आदर्श राज्य निर्माण होण्यास अनुकूल वातावरण होईल. आणि म्हणून प्लेटोने खऱ्या अर्थाने आपला न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तत्कालीन ग्रीक नगर राज्यामध्ये न्यायविषयक जे सिद्धांत होते हे न्यायविषयक सिद्धांत समजून घेतले पाहिजे, आकलन करून घेतलं पाहिजे. त्यानंतरच प्लेटोचा न्याय सिद्धांत आपल्याला माहिती होईल. प्लेटो पूर्व ग्रीक नगर राज्यामध्ये सर्वसाधारणपणे तीन सिद्धांत प्रचलित होते न्यायाचे. त्यामध्ये न्यायाचा परंपरावादी सिद्धांत, जो की ग्रीक नगर राज्यातील सिफालस या नावाच्या विचारवंतांनी मांडलेला आहे. आपल्याला माहितच आहे प्लेटोने रिपब्लिक नावाचा ग्रंथ दिला आणि या ग्रंथाची सुरुवातच मुळात न्याय म्हणजे काय या प्रश्नापासून त्यांनी केलेली आहे. रिपब्लिक ग्रंथ हा संवाद शैली लिहिलेला ग्रंथ आहे. कधी प्लेटो प्रश्न उपस्थित करतो, कधी सॉक्रेटिस प्रश्न उपस्थित करतो आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रिपब्लिक नावाचा ग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो. तर सर्वात प्रथम ग्रीक नगर राज्यातील सिफालस या विचारवंताने न्याय सिद्धांत मांडलेला आहे. न्याय म्हणजे काय याची व्याख्या सिफालस या ठिकाणी करतो. प्लेटोने जी अकॅडमी नावाची पाठशाळा स्थापन केली होती, त्या पाठशाळेमध्ये ग्रीक नगर राज्यातील सर्व विद्वान एकत्रित येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश असतो. वैचारिक मंथन, ब्रेनस्टॉर्मिंग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असतं. सॉक्रेटिसने प्रश्न उपस्थित केला त्या ठिकाणी, न्याय म्हणजे काय, व्हॉट इज जस्टिस. मग सिफालस या विचारवंताने सर्वात प्रथम न्याय या शब्दाची व्याख्या करण्यात, या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो असं सांगतो, सत्य बोलणं, आपल्या ऋणातून मुक्त होणं म्हणजे न्याय होय. जस्टिस seem to lie in speaking the truth and playing our limits. सत्य बोलणं आणि आपल्या ऋणातून मुक्त होणे म्हणजे न्याय होय, जस्टिस होय, अशी भूमिका सिफालस यांनी न्यायाच्या संदर्भात घेतलेली आहे. मात्र दुर्दैवाने या न्याय सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्या अगोदरच सिफालसचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि दुसरा एक विचारवंत होता की जो सिफालसच्या या विचाराचं समर्थन करणार होता. त्याचं नाव होतं पॉलिमार्कस. आणि पॉलिमार्कसने न्याय सिद्धांताचं नंतर स्पष्टीकरण केलं आहे. पॉलिमार्कस असं म्हणतो, रूढीवादी किंवा परंपरागत न्याय म्हणजे ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आपण योग्य वागणूक ठेवतो,
म्हणजे न्याय होय, जस्टिस. थोडक्यात न्याय म्हणजे व्यक्तीतील परस्पराशी जो उचित व्यवहार असतो, उचित वागणूक म्हणजे न्याय होय, अशी भूमिका पॉलिमॉकर्सने या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते. याचं स्पष्टीकरण करत असताना तो असं म्हणतो, उचित वागणूक म्हणजे काय? मित्रत्वाशी मित्राप्रमाणे वागणं, शत्रूशी शत्रुत्व आचरण करणं म्हणजे योग्य वर्तणूक आहे आणि ही योग्य वर्तणूक म्हणजेच काय आहे? जस्टिस आहे, न्याय आहे. अशी भूमिका या ठिकाणी पॉलिमॉकर्स या ठिकाणी घेतो. ओके. या सिद्धांताचा जर निष्कर्ष काढला, कन्क्लुजन काढलं, पॉलिमॉकरच्या परंपरावादी ट्रॅडिशनल जस्टिस थेरी, तर निष्कर्षाप्रत सॉक्रेटिस असं म्हणतो, परंपरावादी न्यायाचा सिद्धांत जो स्पष्ट केलेला आहे, तो एका कलेप्रमाणे स्पष्ट केलेला आहे. आणि त्यानुसार जर आपण न्याय आशय व्यक्त केला, गृहीत धरला, तर प्रत्येकाची वागणूक ही कौशल्यपूर्ण ठरवली गेली पाहिजे, असं या ठिकाणी सॉक्रेटिस बोलतो. सॉक्रेटिसने सिफालसच्या आणि पॉलिमॉकरच्या न्याय सिद्धांतामध्ये ज्या त्रुटी होत्या, ज्या कमतरता होत्या, त्या कमतरता सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. या पॉलिमॉकरच्या न्याय सिद्धांतानुसार निष्कर्ष असा निघतो की न्याय म्हणजे एक कला आहे, तेव्हा या कलेचं जे स्वरूप आहे ते जाणून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ एखादा डॉक्टर आहे, डॉक्टर आपल्या अभ्यासाने एका रुग्णास जीवदान देऊ शकतो किंवा त्याच अभ्यासाच्या आधारे, विद्वत्तेच्या आधारे त्याचा मृत्यू सुद्धा घडवून आणू शकतो. परंतु न्याय हा कधीच अपायकारक असू शकत नाही. त्यामुळे नेहमीच चांगली गोष्ट साध्य होऊ शकते, अशी जी भूमिका पॉलिमॉकर्सने घेतलेली होती, ही पॉलिमॉकर्सने घेतलेली न्याय संबंधीची भूमिका ही अवास्तविक आहे. वस्तुस्थितीची साधर्म्य करणारी नाही, अशी एक टीका सॉक्रेटिसने त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. मित्राला मित्राप्रमाणे, शत्रूशी शत्रुत्वाने वागणूक द्यावी, हे म्हणणे जरी सोपे असले तरी खरा मित्र कोणता आहे, खरा शत्रू कोणता आहे, हे ओळखणं अशक्य आहे. कारण वरकरणी जरी एखाद्याचं आचरण आपल्याला मित्रत्वाचं वाटत असलं, तरी अंतर्गत मात्र शत्रुत्वाची भावना त्या व्यक्तीमध्ये असू शकते. अशा वेळी आपलं वर्तन कसं ठेवावं, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि म्हणून सिफालस आणि पॉलिमॉकर्सने जो न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि न्यायाची जी व्याख्या केलेली आहे, ही व्याख्या वस्तुस्थितीला धरून नाही. या व्याख्येमध्ये अनेक उणिवा असलेल्या दिसून येतात. या न्यायाच्या सिद्धांताचा जर अर्थ अजून स्पष्ट केला तर जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. मित्रत्वाशी मित्राप्रमाणे आणि शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणे, जशास तसे उत्तर देण्यासारखं या न्याय सिद्धांताचा अर्थ होतो. प्लेटोच्या मते न्याय ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नैसर्गिक प्रवृत्ती आहे. न्याय मनुष्याच्या अंतर्गत आत्म्याचा गुण आहे. तेव्हा परंपरागत न्यायाच्या सिद्धांतातून न्यायाचा जो अर्थ पुढे आलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे, अशी भूमिका या ठिकाणी प्लेटोने घेतलेली आहे. आणि या सिफालसच्या परंपरावादी न्याय सिद्धांताचं खंडन सॉक्रेटिसने ज्याप्रमाणे केलेलं आहे, त्याचप्रमाणे प्लेटोनेही या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येईल. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी टीका अशी केली आहे प्लेटोने परंपरागतवादी न्याय सिद्धांतावरती. परंपरागत न्याय सिद्धांतानुसार
न्याय हा देश, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. प्रत्येक देशामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती ही एकसारखीच नसते. न्यायाचे परिमाण सुद्धा त्या ठिकाणी वेगळे असतात आणि म्हणून सिफालसच्या परंपरावादी न्याय सिद्धांतावर या ठिकाणी प्लेटोने टीका केलेली आहे, टीकात्मक खंडन केलेलं आहे. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर ग्रीक नगर राज्यामध्ये दुसरा न्यायाचा सिद्धांत प्रचलित होता, तो म्हणजे रिओश क्रांतिकारी न्यायाचा सिद्धांत. सोफिस्ट लोकांनी, ग्रीक नगर राज्यातील सोफिस्ट लोकांनी या क्रांतिकारी न्याय सिद्धांताचं स्पष्टीकरण केलं होतं, प्रतिपादन केलं होतं. सोफिस्ट लोकांच्या न्याय सिद्धांताची जी भूमिका होती ती म्हणजे बलवान मनुष्याचं हित म्हणजे न्याय अशा स्वरूपाची होती. जस्टिस इज द इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंगर. जस्टिस इज द इंटरेस्ट ऑफ द स्ट्रॉंगर. बलवान मनुष्याचं हित म्हणजे न्याय अशी व्याख्या न्यायाची सोफिस्ट लोकांनी केलेली आपल्याला दिसून येते. समाजामध्ये जो सामर्थ्यवान आहे, जो सामर्थ्यवान असतो तोच समाजावर शासन करतो. त्याचे शासक इतरांनी मान्य केले पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी सोफिस्टांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. शासकाच्या भूमिकेचं पालन करणं, आदेशाचं पालन करणं म्हणजे न्याय होय. पुढे सोफिस्ट लोक या संदर्भात असं म्हणतात, ज्या ठिकाणी बलप्रयोग होण्याची भीती असते तेथे व्यक्तीने शासकाची आज्ञा पाळली पाहिजे, आदेश पाळले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी शासकाची नजर चुकू शकतो अशी काही व्यक्तींना वाटत असेल तर त्यामधून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे अशी संदिग्ध भूमिका न्यायासंबंधी सोफिस्ट लोकांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून प्लेटोने आणि सॉक्रेटिसने ज्याप्रमाणे सिफालस आणि पॉलिमार्कोस यांचा न्यायाचा सिद्धांत अमान्य केलेला आहे, त्याच पद्धतीने सोफिस्ट लोकांचा सिद्धांत सुद्धा अमान्य केलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने प्लेटो असं म्हणतो या सिद्धांतावर टीका करत असताना, ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रामुख्याने सार्वभौम शासकाला सुद्धा, हुकुमशहाला सुद्धा इतरांच्या आज्ञा पाळाव्या लागतात. कधी कधी जनतेच्या, प्रजेच्या मतानुसार त्याला नियम बनावे लागतात, कायदे तयार करावे लागतात. थोडक्यात प्लेटो या ठिकाणी अशी भूमिका घेतो की सोफिस्ट लोकांनी न्यायाची जी व्याख्या केलेली आहे, बलवान मनुष्याचं हित म्हणजे न्याय, शासनाच्या आज्ञा पाळणं म्हणजे न्याय, या व्याख्येला प्लेटोने अमान्य केलेला आहे. तो असं म्हणतो, ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हुकुमशहा असो किंवा सार्वभौम सत्ताधीश असो, अशा सर्वोच्च सार्वभौम सत्ताधीशाला सुद्धा, शासकाला सुद्धा कधी कधी नागरिकांचं, जनतेचं त्या ठिकाणी ऐकावं लागतं, कायद्यामध्ये बदल करावे लागतात. आणि म्हणून सोफिस्टांनी न्यायाचा जो सिद्धांत मांडलेला आहे, शासकाच्या
आज्ञेचं पालन करणं म्हणजे न्याय. बलवान मनुष्याचं हित पाहणं म्हणजे न्याय. हे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे चुकीचं दिलेलं आहे, अशी भूमिका, अशी टीका या ठिकाणी प्लेटो करतो. त्याचबरोबर तो असं म्हणतो, कोणताही शासक असो, डिक्टेटर असो, त्याला समाजाचं ऐकावं लागतं. समाजातील ज्या चाली, वृत्ती, रूढी, परंपरा आहेत, त्याचं पालन करावं लागतं. आणि म्हणून ज्या चालीरीती, रूढी, परंपरांचं पालन करतो, म्हणजे तो सर्वोच्च आहे, त्याची सत्ता अनियंत्रित आहे, असं या ठिकाणी सिद्ध होत नाही. कारण त्याला सुद्धा सामाजिक नियमनाचं पालन करावं लागतं. समाजामध्ये जे इतर लोक, नागरिक रूढी, प्रथा, परंपरेचं पालन करतात, त्याच्या विरोधात त्याला जाता येत नाही. आणि म्हणून सोफिस्ट लोकांनी न्यायाची जी व्याख्या केलेली आहे, न्यायाचा जो सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत प्लेटोला मान्य नाही. या सोफिस्ट लोकांनी मांडलेल्या क्रांतिकारी सिद्धांताचं खंडन या ठिकाणी प्लेटो करतो. त्याचबरोबर टीका करत असताना प्लेटो असं म्हणतो, शासकाची, सत्ताधाऱ्यांची आज्ञा पाळणारा मनुष्य न्यायी असतो, असे म्हणणे सुद्धा बरोबर नाही. कारण शासकाची प्रत्येक आज्ञा काही विरोध न करता, कुरकुर न करता मान्य करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या आशा अपेक्षेला, इच्छेला मुरड घालणं होय. आणि असं जर लोक करू लागले तर ते कधीच त्या शासन संस्थेमध्ये, राज्य संस्थेमध्ये आनंदी राहू शकणार नाहीत. आणि म्हणून प्लेटोने सोफिस्टांच्या न्याय सिद्धांताला विरोध केलेला आहे. आणि असा न्याय सिद्धांत राज्य संस्थेमध्ये असेल, असा न्याय सिद्धांत म्हणजे क्रांतिकारी स्वरूपाचा राज्य सिद्धांत राज्य व्यवस्थेमध्ये असेल, तर प्रत्येकालाच न्यायाची वागणूक मिळेल याची शाश्वती त्या ठिकाणी देता येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्लेटोने सोफिस्ट लोकांच्या रिव्होल्युशनरी क्रांतिकारी न्यायाचा जो सिद्धांत आहे सोफिस्टांनी मांडलेला, त्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा न्यायाचा सिद्धांत ग्रीक नगर राज्यामध्ये प्रचलित होता आणि तो म्हणजे ग्लॉकनचा न्याय सिद्धांत. यापूर्वीचे 2 सिद्धांत आपण पाहिलेले आहेत ग्रीक नगर राज्यामध्ये प्रचलित असलेले. प्रामुख्याने ते म्हणजे सिफालसचा न्याय सिद्धांत. सिफालस न्याय सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याअगोदर मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या न्याय सिद्धांताचं स्पष्टीकरण पॉलिमॉकस हा राजकीय विचारवंत करतो. तो एक न्यायाचा सिद्धांत. त्यानंतर क्रांतिकारी न्यायाचा सिद्धांत, जो की सोफिस्ट लोकांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यानंतर तिसरा जो न्यायाचा सिद्धांत आहे, ग्लॉकनचा न्याय संबंधीचा सिद्धांत. सोफिस्ट लोकांच्या विरोधात ग्लॉकननी आपल्या न्यायाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. सोफिस्ट लोक काय म्हणतात, न्यायाचा सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना न्याय हा तो काळातील या उक्तीप्रमाणे निर्माण होत असतो. शासकाची आज्ञा पाळणं, आज्ञेचं पालन करणं म्हणजे न्याय. असा न्याय जर समाज व्यवस्थेमध्ये असेल तर राज्य संस्था त्या ठिकाणी दडमूळ होऊ शकते, अशी भूमिका सोफिस्ट लोकांनी घेतलेली आहे. मात्र ग्लॉकननी अगदी याच्या विरोधात न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे. कार्यकरण सिद्धांत, न्यायाचा कार्यकरण सिद्धांत असा सिद्धांत ग्लॉकननी मांडलेला आपल्याला दिसून येतो. ग्लॉकनच्या मते न्याय हा नैसर्गिक नसतो, तर तो कृत्रिम आहे.
न्याय हा परंपरा आणि चालीरीतीवर आधारित असतो. माणूस जेव्हा निसर्गावरच अवलंबून होता, तेव्हा त्याच्यावरती न्यायापेक्षा अन्याय अधिक होत होता, असं तो म्हणतो. आणि या अन्यायामुळे त्याचे जीवन अत्यंत दुःखमय, कष्टमय झालेलं होतं. आपलं हे असहाय्य, कष्टमय जीवन संपुष्टात आणण्यासाठी निसर्ग अवस्थेतल्या सर्व दुबळ्या व्यक्तींनी एकत्रित येऊन आपापसात एक करार केला आणि या करारामध्ये कायदे निश्चित करण्यात आले आणि या कायद्यांनाच वर्तणुकीचे आदर्श नियम म्हणून मांडण्यात आलेले आहे, तयार करण्यात आलेले आहे. आणि या करारातील नियमानुसार मनुष्य समाजामध्ये वावरू लागला. मात्र काळाच्या ओघामध्ये मनुष्य अगदी स्वाभाविकपणे कायदा आणि परंपरेच्या पालनामुळे नियम जे नियम होते कालओघामध्ये त्याचं विस्मरण त्याला झालेलं आहे. आत्मसंतोषाची वृत्ती तो विसरलेला आहे. केवळ भीतीमुळे तो कायद्याचं पालन करू लागला. म्हणून ब्लॉकन असं म्हणतो या ठिकाणी, कायद्याचं पालन करणं म्हणजे न्यायाने वागणं होय. आणि म्हणून न्याय हा एक भीतीचा परिणाम आहे, असं ग्लॉकन म्हणतो. ग्लॉकनच्या मते राज्याचा जन्मच मुळात हा भीतीतून झालेला आहे. राज्य ही एक नैसर्गिक संस्था नाही. ती कृत्रिम पद्धतीने बनवलेली आहे, अशी भूमिका या ठिकाणी ग्लॉकन घेतो. आणि न्याय म्हणजे काय या बाबी सुद्धा तो या ठिकाणी स्पष्ट करतो. ग्लॉकनच्या मते न्याय म्हणजे दुबळ्याचं संरक्षण करणं, कष्टमय जीवनापासून दुःखमय जीवनापासून आनंदी जीवनाकडे वाटचाल करणं म्हणजे न्याय होय, अशी भूमिका या ठिकाणी ग्लॉकनने न्यायासंबंधी घेतलेली आहे. आणि ग्लॉकनने जो न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे, त्या न्यायाच्या सिद्धांताला कार्यकरण सिद्धांत असं म्हटलं जातं. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या सिद्धांतावरती सुद्धा प्लेटोने आपली भूमिका मांडलेली आहे. प्लेटोला ग्लॉकनचा कार्यकारण न्याय सिद्धांत मान्य नाही. का मान्य नाही? कारण प्लेटोच्या मते न्याय हा अनैसर्गिक व कृत्रिम नाही. त्याचबरोबर न्याय हा कुठल्याही बाह्य शक्तीद्वारा समाजावरती लादलेला नाही, इम्पोज केलेला नाही, अशी मुख्य टीका ग्लॉकनच्या या कार्यकारण न्यायिक सिद्धांतावरती प्लेटो करतो. न्याय कसा आहे? नैसर्गिक आहे. ही भूमिका प्लेटोने पूर्वीच मान्य केली. तो काही कृत्रिम नाहीये. स्वभावतः, निसर्गतः न्यायाची निर्मिती झालेली आहे, अशी भूमिका या ठिकाणी प्लेटो घेतो आणि ग्लॉकनच्या न्याय सिद्धांताचं खंडन करतो. त्याचबरोबर ग्लॉकन म्हणतो त्याप्रमाणे न्यायाचा जो जन्म झालेला आहे, तो काही भीतीतून झालेला नाहीये. तर न्याय म्हणजे मनुष्याच्या आत्म्याचा गुण आहे. न्याय, जस्टिस ही बाब शक्तिमान आणि दुर्बल दोन्ही प्रकारच्या लोकांना प्रिय आहे. ग्लॉकन म्हणतो तसं न्याय म्हणजे केवळ दुर्बळ व्यक्तीचं संरक्षण करणं नव्हे. ग्लॉकन म्हणतो त्याप्रमाणे न्याय हा कृत्रिम आहे, न्याय हा अनैसर्गिक आहे, ही भूमिका प्लेटोला मान्य नाही. तर न्याय कसा आहे? नैसर्गिक स्वरूपाचा आहे, स्वाभाविक असा आहे. न्याय व्यक्तीच्या आत्म्याचा मुख्य गुण आहे, अशी भूमिका न्यायाविषयी प्लेटो घेतो. आणि ग्लॉकनच्या न्यायसंबंधी जो सिद्धांत आहे ना, कार्यकरण सिद्धांत,
या सिद्धांताचं तो खंडन करतो. त्याचबरोबर दुसरी चूक किंवा कमतरता ग्लॉकनच्या न्याय सिद्धांताची प्लेटोने शोधून काढलेली आहे, ती म्हणजे न्यायाचं जे पालन केलं जातं ना, न्यायाचं जे पालन केलं जातं, हे पालन भीतीमुळे होत नसतं. हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. प्लेटोच्या मते न्यायाचं पालन ही नैसर्गिक आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. आणि म्हणून ग्लॉकननी भीतीतून आदेशाचं पालन केलं जातं, न्यायाचं पालन केलं जातं, असं म्हणणं चुकीचं आहे, अशी भूमिका टीकेची प्लेटोने घेतलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर प्लेटो असं म्हणतो, ग्लॉकनच्या न्यायविषयक सिद्धांतामध्ये आणि आधुनिक सामाजिक कराराच्या सिद्धांतामध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य असलेले दिसून येते. आधुनिक सामाजिक करारामध्ये ज्या टीका आपल्याला दिसून येतात त्या सर्व टीका ग्लॉकनच्या न्याय सिद्धांताला लागू होतात. अशा प्रकारे प्लेटोने ग्रीक नगर राज्यामधील जे 3 न्याय सिद्धांत प्रचलित होते त्याचं खंडन केलेलं आपल्याला दिसून येतं. वैचारिक पद्धतीने त्यांनी खंडन केलेलं आहे. एक पहिला सिद्धांत कोणता होता? सिफालसचा न्यायाचा सिद्धांत. सिफालस या विचारवंताने न्यायाचा सिद्धांत मांडलेला होता आणि त्या न्याय सिद्धांताचं नाव होतं परंपरावादी न्याय सिद्धांत. न्याय म्हणजे काय? सिफालसने याचं उत्तर देत असताना तो असं म्हणतो, न्याय म्हणजे सत्य बोलणं आणि आपल्या ऋणातून मुक्त होणं म्हणजे न्याय होय. अशी भूमिका परंपरावादी न्यायाच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना सिफालसने दिलेलं आहे. या विधानाचं किंवा या न्यायिक सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यापूर्वीच दुर्दैवाने सिफालसचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या या सिद्धांताचं समर्थन करत असताना पॉलिमार्कसने पुढची भूमिका मांडलेली आहे. पॉलिमार्कसने रूढीवादी परंपरावादी दृष्टिकोनातून सिफालसच्या न्याय सिद्धांताचं स्पष्टीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. तो असं म्हणतो, न्याय म्हणजे, लक्षात घ्या, मित्राशी मित्रत्वाने आणि शत्रूशी शत्रुत्वाने वागणं म्हणजे न्याय होय. अशी भूमिका पॉलिमार्कसने घेतलेली आहे. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. याही न्यायाच्या सिद्धांतावरती प्लेटोने टीकात्मक परीक्षण केलेलं आहे. याचा आढावा या पुढच्या दशकामध्ये घेतलेला आहे आपण. त्यानंतर सोफिस्ट लोक यांनी दुसरा न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे, क्रांतिकारी न्यायाचा सिद्धांत, नाही का? आता सोफिस्ट लोक ग्रीक नगर राज्यामध्ये कुठून आले होते, का आले होते, याचा उल्लेख यापूर्वी आपण केलेला आहे की 2500 वर्षापूर्वी ग्रीक नगर राज्यामध्ये सोफिस्ट लोक जे आले होते ना, ते मूळ ग्रीक वंशीय नव्हते. इराण इराक मधून आपली उपजीविका भागवण्यासाठी ग्रीक नगर राज्यामध्ये ते आलेले होते आणि त्या ठिकाणी एक प्रकारे ते राज्यकारभाराची कला शिकवायची, त्या संदर्भात शिकवणी घ्यायची ग्रीक नगर राज्यामध्ये आणि आपली उपजीविका भागवायची. प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. जसं सॉक्रेटिसचं वर्णन केलं ना, तत्कालीन परिस्थितीचं वर्णन केलं, त्याच पद्धतीने सोफिस्ट लोकांचं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे. सोफिस्ट विचारवंताचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. हे सोफिस्ट लोक मूळचे इराण इराकचे आहेत आणि आपली उपजीविका भागवण्यासाठी म्हणून ग्रीक नगर राज्यामध्ये त्यांनी राज्यकारभाराची कला शिकवणीचं कामकाज सुरुवात केलेलं आहे. आता ज्या अर्थी ते शिकवणीचे कामकाज करत होते त्या अर्थी ते कसे होते? इंटेलेक्चुअल होते, बुद्धिवादी होते आणि अशा बुद्धिवादी सोफिस्टांनी ग्रीक नगर राज्यामध्ये न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि तो न्यायाचा सिद्धांत म्हणजे क्रांतिकारी न्यायाचा सिद्धांत. या क्रांतिकारी न्यायाच्या सिद्धांतावरती सुद्धा प्लेटोने काय केलेलं आहे? टीकात्मक परीक्षण केलेलं आहे. ज्या ज्या बाबी या सिद्धांतामध्ये त्याला खटकलेल्या आहेत त्याचं टीकात्मक परीक्षण केलेलं आहे. त्यानंतर तिसरा न्यायाचा सिद्धांत आपण पाहिला, तो म्हणजे ग्लॉकनचा न्याय सिद्धांत. ग्लॉकनने अगदी
सोफिस्ट लोकांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि आपला न्यायाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. सोफिस्टांनी बळी तो न्याय केले, बळी तो कान केले या तत्वानुसार न्याय सिद्धांत मांडला. तर ग्लॉकनने या भूमिकेला विरोध केलेला आहे. दुर्बलाची बाजू त्यांनी धरलेली आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत निसर्ग अवस्थेतील कष्टप्रद दुःखमय जीवन दूर होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय ठिकाणी प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून न्याय हा काही नैसर्गिक नसतो तर अनैसर्गिक आहे. न्याय हेतुपुरस्पर त्या ठिकाणी निर्माण केला जातो अशी भूमिका, कृत्रिम पद्धतीने निर्माण केला जातो अशी भूमिका त्या ठिकाणी ग्लॉकननी घेतलेली आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, थांबू या ठिकाणी. पण आज उर्वरित भाग जो आहे तो दशकमध्ये पाहूया. उर्वरित भाग म्हणजे या 3 न्यायाच्या सिद्धांतावरती टीकात्मक परीक्षण करून प्लेटोने काय केलेलं आहे, आपल्या न्यायाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. उद्याच्या तासिकेमध्ये प्लेटोने जो न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे त्या न्यायाच्या सिद्धांताविषयी आपण माहिती घेऊयात. ओके.